गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मी तुमचा होस्ट रमेश परड आणि टायटल वरनं बघितला असाल, आज आपण आलो आहे कोकणगडा म्हणजे हरिश्चंद्रगड। तो या ठिकाणी आपल्याला बघण्यासारखं काय काय आहे, इथं कसं यायचं, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, तसंच इथं राहण्याची खाण्याची पिण्याची काय सोय आपण सगळे एक्सप्लोर करणार आहोत। हे सगळं आपण दाखवणार आहोत, तो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा। हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळापैकी एक आहे। कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला कदाचित 19व्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आला। एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड। सो मित्रांनो, पाहाल तुम्ही सगळ्यात अट्रॅक्शन असलेला हा स्पॉट म्हणजे इंद्रवज्र। तो हा आपल्याला कदाचित सकाळी पाहायला मिळेल। सवंगडी शेखर तो तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो। आकाश खूप लांबून आलाय। ऊन प्रचंड दिसतोय, पण एवढा काय इथे थोडा क्लायमेट थंडगार असल्यामुळं जाणून येत नाहीये। आणि जस्ट आम्ही ट्रेकिंगला आता सुरुवात केली, त्यामुळं अजून घामाघूम झालेलो नाहीये। बघूया पुढं काय अवस्था होते। सो मित्रांनो, जर हरिश्चंद्रगडावर तुम्हाला यायचं असेल तर या ठिकाणी बऱ्याचशा वाटा आहेत। माकडनाळ बोलतात, नळीची वाट पोटं। त्याच प्रकारे इथे दोन अशा वाटा आहेत की जी नॉर्मल वाटा म्हणून ओळखल्या जातात। एक आहे पाचनाई आणि दुसरा आहे खरेश्वर। खरेश्वरवर तुम्ही जर पोचाल तर तिकडनं तुम्हाला अप्रॉक्स 4 तासाची एक ट्रेकिंग असणार आहे बेस विलेज पासून। सो तसंच पाचनाईपासून एक 1.5 ते 2 तासाचा ट्रेक असणार आहे। तो पाचनाई हा बेस्ट पडेल। जे नौके ट्रेकर्स असाल तर सजेस्ट करेन की तुम्ही पाचनाईवरनं करावी। अशा प्रकारचे छोटे मोठे स्टॉल पाहायला मिळतील। सो एक्झॅक्टली आपण वरती पण बघूया खाण्याची सोय पिण्याची सोय कशा पद्धतीने आहे। सो मित्रांनो, ही टेंट ठेवायची आमची अदावत झालेली आहे। आता जरी अदावत असेल तरी ती संध्याकाळी खूप उपयोगी पडणार आहे, त्यामुळं काहीतरी जुगाड करायला लागेल। 25 मिनिटानंतर या अशा प्रकारचे आपल्याला एक सीड्या पाहायला मिळतात आणि सीड्या पण एकदम लोखंडी आणि मजबूत, नवीनच काम दिसतंय। सो गडावर पण अशा प्रकारच्या सोयी आहेत खाण्यापिण्यासाठी। गडावर नाही बोलता येणार, गडाच्या अर्ध्यावर गडावर गेल्यावर आता बघूया प्रत्यक्षात टॉपवर कोणत्या कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत स्टेसाठी, खाण्यासाठी, राहण्यासाठी सगळं। मित्रांनो, अर्धा तास झालोय। अशाच प्रकारची पायवाट आपल्याला पाहायला मिळते। असं वाटतं रिपीट होत आहे। सेम हीच रिलिंग, सेम असाच कोपरा। जून महिना चालू असतं देखील या ठिकाणी आपल्याला वाहतं पाणी पाहायला मिळतं आणि ते पण स्वच्छ। तर मे बी कदाचित गडावर पण आपल्याला चांगलं पाणी पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे। बराच वेळ झाला, रेस्ट घेतली एक छोटासा नाही बराचसा मोठा रेस्ट घेतला। थोडा एनर्जी मिळाली आता थोडी। सो परत ट्रेकला सुरुवात करतोय। माऊली किल्ल्यासारखा ब्रिज पाहायला मिळतोय।
तो मित्रांनो फायनली आपण महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आहे आणि तुम्ही डाव्या साईडला बघाल तर या साईडला पूर्ण वस्ती दिसते. वस्ती म्हणजे पूर्ण नाही आहे पण एक 9-10 घरं आपल्याला पाहायला मिळतात आहे. पण ह्या ठिकाणी खाण्याची राहण्याची उत्तम अशी सोय पाहायला मिळते. सप्ततीर्थ पुष्करणी लेक असं ह्याला म्हटलं जातं, ह्याचं नाव आहे. आणि मे बी त्या काळात ह्या ठिकाणचं पाणी वगैरे किंवा हे आंघोळीसाठी असावं. आणि ह्या ज्या कॉर्नरला ज्या आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं म्हणजे ज्या गुफे टाईप असं पाहायला मिळतं त्या ठिकाणी एक विष्णू भगवानच्या एक मूर्त्या असायच्या. त्या याच ठिकाणी कोणत्यातरी एका कोपऱ्यात तसं ठेवलेल्या आहेत. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल विस्मरणकारक आहे. बाकी सर्व किल्ल्याप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्ल्याचा या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहे, परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांचा इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. तर हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वीचा पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3,500 वर्षाहून प्राचीन असलेल्या चाहूबाजूने तुटलेला रुद्रभीषण कडेकपारीचा नैसर्गिक संरक्षण लाभलेला हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुरात व मत्स्यपुराणात आढळतो. या ठिकाणी पण एक पिण्याचा पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आवाज मित्रांनो एवढा घुसतो जसं काय इको खूप काढवते. जस्ट आम्ही इथनं पिण्याचं पाणी भरलं आहे. त्या बॉटलला शेत बोलल्यासारखा म्हणजे असं एकदम थंड एकदम चिल्ड. रिअलमध्ये असं मी अजूनपर्यंत कधी बघितलं नाही. एवढा चिल पाणी आहे. कारण मंदिराच्या काहीच अंतरावर अजून एक मंदिर आहे. आपण जे समोर स्ट्रक्चर बघत आहोत ते 4 युगातील 4 खांब आहेत. त्यातील 3 खांब हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यातील सतीयुग, त्रेतायुग, द्वारपाल युग आणि कलियुग असं या खांबांना बोलले जाते. त्यातील जो खांब उरलेला आहे तो कलियुगातला खांब आहे आणि तो जर तुटला तर पृथ्वी नष्ट होईल असं बोलले जाते. अशाच प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला त्रिंगळवाडी येथील जैन लेणीत पाहायला मिळाले. सगळ्या खोल्या आहेत. आपण जी कोरीव मूर्ती पाहत आहोत तिला लिंगेश्वर गणपती असे म्हणतात. हे भारतात फक्त 4 ठिकाणी पाहायला मिळते. त्यातला म्हणजे एक महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड. याला बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला लिंगाचा आकार पाहायला मिळतो. आदिवासी कोळी महादेव समाजाकडनं हा किल्ला मोगलांनी घेतला. त्यानंतर 1747 ते 1748 मध्ये किल्ला मराठ्यांनी मोगलांकडनं घेतला. किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे, आदी क्रांतिकारी राघोजी भांगरे यांचे वडील. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला. सो गाईज आमचा टेंट बघा तुम्ही. आकाश बाबू, शेखर बाबू,
फायनली आमची कसरत पार झाली आहे आणि आम्ही टेंट बांधलेला आहे आणि यशस्वी ठरलो आहे. आता बघूया सकाळी कशी कंडिशन होणार आहे आमची. डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी दिसू सकाळी, असा नको विषय व्हायला. थंडीमध्ये कुडकुड मजबूत हवा आहे इथे आणि बाजूलाच कोकण कडा आहे, तो सकाळी तुम्हाला एक्सप्लोर करू. अजून जेवलो नाही मित्रांनो. 150 रुपये थाली, अनलिमिटेड जेवण रेमटवायचं आहे आणि मजबूत ताणून द्यायचं आहे. सकाळी आपला कार्यक्रम परत. मित्रांनो टेंटची कंडिशन बघा. दगड आणून ठेवलेत. बेकार कंडिशन आहे. चारी साईडला सगळा फॉगच्या फॉग आहे, काहीच दिसत नाहीये. एक साईडला, या साईडला पूर्ण कोकण कडा आहे. टेंटची अवस्था खूपच खराब आहे. थोडा सेटअप साठी आतमध्ये बाहेर निघालो होतो. ये क्या है? काय अवस्था आहे? देखो बाहेरची लाव बाबा लाव. दरवाजा बंद करा, कड्या बिड्या लावा. वरून नाही दिसत रे, फक्त ते कॉर्नर वर पाणी उतरतं. ही शिलाई आहे ना त्याच्यातलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा मला आता बाहेरचा सीन दाखवतोय. चल जाऊन येतो. हे बघा अजून पडून राहिले. चप्पलच घालतो. सो मित्रांनो ह्या ठिकाणी आमचं टेंट लागलेलं आहे आणि मित्रांनो टेंट लागले आमचा कोकण कडा. कोकण कडा. गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकण कडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3-4 हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशाचा नसून हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीत यू अक्षराच्या आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.